रूपाली कासट मौत मामला आत्महत्या या हत्या, परिवार ने उठाए गंभीर सवाल। पालघर जिले के डहाणू तहसील स्थित धामटने गांव की 24 वर्षीय रूपाली सुरेश कासट की संदिग्ध मौत ने पूरे क्षेत्र को झकझोर कर रख दिया है। इस मामले को लेकर कई सवाल खड़े हो रहे हैं और परिजनों ने निष्पक्ष जांच की मांग की है। जानकारी के अनुसार रूपाली वाणगांव पश्चिम क्षेत्र में केयर टेकर के रूप में कार्यरत थी। परिवार का आरोप है कि कार्यस्थल पर चल रहे कुछ व्यक्तिगत विवादों के चलते उस पर लगातार मानसिक दबाव बनाया जा रहा था। परिजनों का यह भी दावा है कि रूपाली को कथित रूप से धमकियां मिल रही थीं। 30 मई को परिवार को सूचना दी गई कि रूपाली ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली है, लेकिन घटनास्थल की परिस्थितियों और कुछ अन्य तथ्यों को देखते हुए परिवार ने इस मौत पर गंभीर संदेह व्यक्त किया है। उनका कहना है कि यह केवल आत्महत्या का मामला नहीं है, बल्कि हत्या की आशंका से भी इनकार नहीं किया जा सकता। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस और फॉरेंसिक टीम ने घटनास्थल का निरीक्षण कर महत्वपूर्ण साक्ष्य एकत्र किए हैं। अब सभी की निगाहें पोस्टमार्टम और फॉरेंसिक रिपोर्ट पर टिकी हुई हैं, जिससे मौत के वास्तविक कारणों का खुलासा हो सकेगा। परिजनों ने प्रशासन से मांग की है कि मामले की निष्पक्ष, पारदर्शी और गहन जांच कराई जाए तथा यदि किसी की भूमिका सामने आती है तो उसके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए। फिलहाल इस मामले में अंतिम निष्कर्ष पर पहुंचना जल्दबाजी होगी। सच्चाई पुलिस जांच, फॉरेंसिक रिपोर्ट और न्यायालयीन प्रक्रिया पूरी होने के बाद ही सामने आएगी। इस समाचार में उल्लिखित आरोप मृतका के परिजनों द्वारा लगाए गए हैं। महाराष्ट्र तक टीवी न्यूज किसी भी आरोप की स्वतंत्र पुष्टि नहीं करता। मामले की जांच संबंधित एजेंसियों द्वारा जारी है। 24 वर्षीय युवती की संदिग्ध मौत से सनसनी आत्महत्या या हत्या, परिवार ने उठाए गंभीर सवाल। जांच पर टिकी सबकी नजर। डहाणू से माधव तल्हा की रिपोर्ट। माझं नाव सुरेश बाळू कासट, राहणार धामटणे। माझी मुलगी रूपाली सुरेश कासट ही योगेश चौधरीकडे घरकामासाठी काम करत होती आणि ती कोणत्या वर्षापासून काम करत होती? 2024 पासून काम करत होती आणि आता काय झालं तिच्या? आता काय झालं ते सविस्तर सांग. आता काय झालं ते सुट्टी घेऊन घरी आलेली ती. योगेश चौधरी तिची बायको आणि तिचे काहीतरी प्रियकर होता, त्याच्या बरोबर काहीतरी त्याच्या योगेश चौधरीच्या धीराने पाहिलं आणि ती त्याच्या योगेश चौधरीला माहित पडलं आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडण झालं आणि म्हणून रुपालीने पाहिलेलं होतं माझ्या मुलीने 1, 2, 3 वेळा तो सांगते तिकडे यायचा, फ्लॅट वरती राहून जायचा सांगतो। नंतर मग ती त्यांच्या आपसामध्ये भांडण झालं आणि ते मग तिचा म्हणजे ती सांगायची सुमा चौधरी की तू आमच्या नवरा बायको मध्ये भांडण लावून दिलं असं, तू सर्व सांगितलं असं, त्याच्यावरती दबाव आणला आणि मग तो भेटायला यायचा तेव्हा पण ती तुझी सांगायची की म्हणजे दादाला सांगू नको आणि तो तिचा प्रियकर होता तो पण त्याला दबाव द्यायचा की तो आला म्हणजे मी आलेला होता असं नाव सांगू नको दादाला, असं माझ्या मुलीला धमकावणी द्यायचा। आता जी घटना घडली वांगाला, मुलीने जी आत्महत्या केली आता त्याच्याविषयी काय सांगतो? माझ्या मुलीने आत्महत्या कधी करू शकत नाही। तिला फसवलेलं आहे आणि काहीतरी तिच्या बरोबर अन्याय झालेला आहे। हा गलपास नाही, हत्या केलेली आहे असं मला वाटतं। 2 दिवस आलेली होती आणि घरी येऊन गेली आणि जे मला वारंवार फोन करायची की कामावरती आहे, तरी पहिल्या दिवशी फोन केला त्या दिवशी गेली नाही आणि दुसऱ्या दिवशी सांगतो बाबा मी कामावरती जाते सांगतो आणि कामावर गेले आणि 4 दिवस झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:53 फोन आला त्याच्या योगेश चौधरीच्या, मला एका मुलीने असं केलं असं। योगेश चौधरी तुझ्या घरी केव्हा आलेला होता? माझ्याकडे योगेश चौधरी 1 मेला आला होता, त्यांच्या काहीतरी नवरा बायको म्हणजे मध्ये आपसा भांडण झालेलं होतं आणि तो मला सांगाय की अमोल पावडे आहे त्यांचे मी घर बघितलेलं नाही असं, तर माझ्या त्या अमोलच्या घरी घेऊन चला। आम्ही तिकडे गेलो आणि तो तिकडे घरी पण भेटला नाही आम्हाला अमोल। मग त्याच्या आई होती, अमोलची आई आणि भाऊ होता अक्षय। मग तर त्यांनी सांगितलं काय तो इकडे राहत नाही, तो राहतो भविष्याला राहतो आणि 2-3 दिवसापासून आलेलाच नाही असं, आणि इकडे जास्त येत पण नाही असं तो सांगत होता।
आणि नंतर आम्ही मग घरी आल्यानंतर मग तो योगेश चौधरी आम्हाला सांगायला लागला की ती माझी म्हणजे मुलगी नाही तर माझी लहान बहीण आहे, मी तिच्या केसाला पण धक्का लावू देणार नाही असं बोलत होता. काही करून तरी माझ्या मुलीला पाठव, कारण की जे काही माहित आहे ते सर्व रुपालीला माहित आहे. रुपाली असेल तर मी काहीतरी पुढे त्याच्यावर कारवाई करेन असं मला तो बोलत होता. आणि माझ्या रुपालीला कामावरती बोलवून घेतलं. तेव्हा हे झाल्यानंतर ते चौधरी कुटुंब तुमच्या घरी आले होते का? हो, आलेले होते. पहिल्याचे म्हणजे ते घरकामासाठी ते दोघे पण आम्हाला ते घ्यायला आलेले होते. आणि त्याचे एक मित्र होते. आता जेव्हा हे मुलीने जेव्हा हे झालं त्यांच्या मुलीला जेव्हा हॉस्पिटल नेलं तेव्हा ते लोक आले होते का? नाही आलेले, हॉस्पिटलला पण नाही आले आणि ते आमच्या घरी पण नाही आले. कोण पण नाही केलेला, काही नाही केला. अजून तिचे कपडे बपडे त्यांच्या तिकडेच घरी आहेत. चप्पल बपल काही पण नाही आणलेला मी. याची आम्हाला म्हणजे नाही पाहिजे असं. यानं दोषींना म्हणजे कठोरच्या कठोर कारवाई होते. संशय आहे त्यांना पकडावे. हे संशय आहे ते सुमा चौधरी आणि अमोल पावडे आणि योगेश चौधरी हे आरोपी. म्हणजे आम्हाला संशय ही म्हणजे सोसायटी नाही मिळेल, ही हत्या आहे असं. हत्या केलेली आहे आमच्या मुलीची. हत्या केलेली आहे याच्यामुळे मुलीला न्याय मिळून पाहिजे आणि आम्हाला न्याय पाहिजे. तुमची मागणी काय म्हणजे पोलिसांकडे काय मागणी आहे? पोलिसांकडे आमची काय मागणी म्हणजे आम्हाला याच्या न्याय करावे, जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी अशी ही मागणी आहे आमच्याकडे. आणि कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे जे दोषी आहेत त्यांच्यावर.